कारणामुळे सुरू झालेल्या दोन व्यक्तींमधील वाद दोन गटांमध्ये मारामारीमध्ये बदलला आहे। एका व्यक्तीने धारदार शस्त्राचा वापर केल्यानं या घटनेमध्ये 4 जण जखमी झालेत। रुक्मिणीनगरमध्ये एका स्थानिक तरुणांच्या गटामध्ये सोमवारी सकाळी क्षुल्लक कारणामुळे वाद झाला। या वादामध्ये दोन्ही गटांमध्ये आपसात धक्काबुक्की झाली। पोलिसांनी या दोन गटांनाही शांत केले, परंतु रात्री नशेत असलेल्या व्यक्तींमध्ये पुन्हा वाद झाला। यामध्ये एका व्यक्तीने धारदार शस्त्र चालवल्याने 4 जण जखमी झाले। या घटनेची माहिती शहरात पसरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। घटनेच्या स्थळी पोलीस पोहोचताच गुन्हेगार फरार झाले। जखमींना जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आला आहे। शहरामध्ये पोलीस हाय अलर्टवर असून रात्री गस्त वाढवली आहे। घटनेच्या स्थळी शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन आणि डीसीपी रोहन जगदीश यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। एतर संबंध है कुछ भी नहीं, लाइटिंग तोड़ने गया। लाइटिंग तोड़ने के बाद उसको हम लाइटिंग मिला के लाइटिंग करके दिए भले तो गाली पीली देके गया हमारे को सुबह। तो अब हम डेकोरेशन देखने के लिए जा रहे थे। उधर जाने के बाद गली में गए पर वो लड़के पूरे सामने लेके पीछे ले गए। कितने लोग थे वो? 8 लोग थे। आप कितने थे? हम 7-8 लोग थे। तुम्हारा नाम? और इन पहचान वो क्या पहचानते थे? गली वाले? गली वाला नहीं, ऐसा पहचानता है। और सर क्या उनका क्या नाम? समीर, बाबा, मस्तान और 2-3 लड़के थे। गुन्हेगारांच्या शोधामध्ये पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे। ही घटना माळमारुटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।